मेथीचे पराठे, मेथीची वडी आणि मेथीच्या वेगवेगळ्या भाज्या तर आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण मेथीचा खमंग वडा बनवतो आहे. त्यासाठी 1 कप पोहे घेऊन ते धुवून घ्यायचे आणि नंतर थोडंसं पाणी घालून त्याला 10 मिनिट भिजवत ठेवायचं. मिक्सरच्या भांड्यात आता हिरवी मिरची, लसूण, धणे, जिरे घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं. पोहे भिजून 10 मिनिट झाले की हाताने त्याला चांगलं चुरून मळून घ्यायचं. तर सॉफ्ट असा गोळा तयार झाला आहे. 2 कप यामध्ये आता मेथी घालूया. तर मेथीला मी हलकं हाताने तोडून घेतलं आहे, फार बारीक चिरलं नाही. अर्धा कप कोथिंबीर आणि अर्धा कप बेसन घातलं आहे. आता हे तयार वाटण घालूया. तीळ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घातलेत, पाव चमचा हिंग आणि 1 चमचा तेल घालून आता सगळं छान मिक्स करून घेऊया. आणखी अर्धा कप बेसन घालून छान पीठ भिजवून घेतलं आहे. तर आपण 1 कप बेसन वापरलं आहे. हात मी धुवून घेतलेत. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक गोळा घेऊन त्याला थोडंसं मळून असं चपटं करून घ्यायचं. आता हे वडे तळण्यासाठी इथे मी रिच सोयाबीन ऑइल घेतलं आहे. तर हे एका कढईत घालून आता याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये वडे सोडूया आणि मीडियम फ्लेमवर हे तळून घ्यायचे. तर मेथीचा खमंग वडा तयार आहे.